गणित दिलेलं आहे बघा. श्रीपतीला एका शर्टवरती 15% सूट मिळाल्यानंतर त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो. तर शर्टची मूळ किंमत किती? बघा, तुम्हाला 1760 शिक्षक लोकांनी काही पण सांगितलं असेल, फॉर्म्युले सांगितले असणार. ते कशा प्रकारचे बघा. त्याला तो शर्ट 765 रुपयात पडतो, म्हणजे त्याची मूळ किंमत माना एक्स. मग त्यावरती काय करा तुम्ही, 15% सूट म्हणजे 100तून 15 वजा करा, छेदामध्ये 100 घ्या, बरोबर 765 लिहा. ह्याचं जे काही उत्तर येणार आहे तुमचं, ते तुमचं काय असणार आहे, शर्टाची मूळ किंमत असणार आहे. पण फॉर्म्युला हा काय झाला, एक प्रकारे फॉर्म्युला झाला. म्हणजे काय फॉर्म्युला म्हणजे मी म्हणतो की तुम्ही विसरणार, 100% विसरणार. तुम्ही किती तुरमखा असलात, म्हणजे तुमची लय प्रॅक्टिस झाली असेल तरच गोष्ट एक्सेप्शन आहे. पण जर तुम्ही काय म्हणता येईल त्याला 1760 फॉर्म्युले लक्षात ठेवायचा प्रयत्न केला तर ते कधी लक्षात राहत नाही. आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला भन्नाट ट्रिक सांगणार आहेत. भन्नाट ट्रिक म्हणजे तुम्ही आयुष्यभर विसरणार नाही. ट्रिक नाही आहे, कन्सेप्ट आहे. कन्सेप्ट काय म्हणतो बघा. पहिले तर 15% सूट दिली, ठीक आहे, हा गोष्ट समजून घेऊ. 15% सूट. मग ह्या चिन्हाचा टक्के म्हणजे काय, ह्या टक्केवारी चिन्हाचा म्हणजे याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, पर्सेंट. ह्याचा पहिले अर्थ समजून घ्या. पर म्हणजे प्रति, सेंट म्हणजे शंभरी, ठीक आहे. पर म्हणजे प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी. हे जर तुम्हाला कळालं की ह्या चिन्हामागे प्रत्येक 100 मागे काय म्हटलेलं आहे, 15 रुपयाची सूट आहे. प्रत्येक 100 रुपयामागे 15 रुपयाची सूट आहे. म्हणजे जर एखादी किंमत, मूळ किंमत जर त्याची, किंवा MRP म्हणू शकता तुम्ही, काय म्हणता येईल त्याला, MRP म्हणजे काय, छापील किंमत. छापील किंमत किंवा मूळ किंमत त्याची 100 रुपये असेल, तर त्यावरती त्याने काय दिलं आहे, 15 रुपयाचं, प्रत्येक 100 रुपयावरती 15 रुपयाची सूट दिली. म्हणजे 100 रुपयाची गोष्ट आहे, त्याने कमी किमतीत विकायची म्हणून 15 रुपयाची सूट दिली. आणि ती गोष्ट 100 वजा 15 कितीला पडली असणार आहे समोरच्यासाठी. त्याने विकायला ठेवली कितीला, 85ला, पण घेणाऱ्याला ती कितीला पडली, 85ला. आता हे तर कळालं तुम्हाला की 100वरती 15% सूट. 15% सूट म्हणजे काय, ह्याचं बघा, 100वरती 15% म्हणजे 100चे टक्क्याचं चिन्ह काढून टाकायचं. 100वरती 15% म्हणजेच फक्त 100चे 15 रुपये. 100 रुपये असेल तर 15 रुपये सूट, 85 रुपयाला ती गोष्ट विकली गेली. मग इथं ती गोष्ट घेणाऱ्याला कितीला पडली, तर तो शर्ट 765 रुपयाला पडला, पण इथे कितीला पडतोय, 85ला. मग 85 नसून किती आहे, 765 आहे. तर तुम्हाला विचारलं की त्याची मूळ किंमत किती. मूळ किंमत आहे 100. तिरकस गुणाकार करा. एक्स बरोबर येणार आहे 765 गुणिला 100 छेदामध्ये 85. छेदामध्ये 85. 17 5 85, 20 म्हणजे याला 5ने भाग दिला, 5 2 10 नाही, हे इथे 17 येतील, सॉरी. 17 1 17, 17 चोक 68, 68 खाली किती उरले, 8, 17 5 85. 45 गुणिला 20 म्हणजेच किती, 45 दुनी 90, आणि हा शून्याचा शून्य, म्हणजे एक्सची किंमत किती आली, 900 रुपये आली. बरं ठीक आहे. आता हे जर एक प्रकार झाला, हा काय म्हणता येईल त्याला, 100वरती सोडवलं. आता ह्याला शॉर्ट ट्रिक किंवा ह्याला काय म्हणता येईल, कमी कॅल्क्युलेशन करता पण आहे. 15% दिसलं तर डायरेक्ट भागीला 100 घ्यायचं, डायरेक्ट भागीला 100 घ्यायचं. मग ह्याला परत सोडवलं तुम्ही तर इथे येणार आहे 5 3 15 आणि इथे 20 रुपये. म्हणजे तुमची जर मूळ किंमत किती आहे, 20 रुपये आहे. तुमची जर मूळ किंमत किती आहे, 20 रुपये आहे. तर 3 रुपयाची अंश म्हणजे काय, तर 20 रुपयाचा 3 भाग म्हणजेच 15% असतो. ही किती झाली, सूट झाली. मग 20 रुपयावरती मूळ किमतीवरती 3 रुपयाची सूट दिली तर ती गोष्ट विकल्या जाणार आहे 17ला. पण गणितात काय दिलं की ती 17 रुपयाला न पडता कितीला पडली आहे, 765ला पडली आहे. तर तुम्हाला विचारलं 20 बरोबर किती, तिरकस गुणाकार केला तर किती येणार आहे, 765 गुणिला 20 छेदामध्ये 17. आत्ताच इथे भाग दिला बघा, इथे येईल 45 आणि किती उत्तर येणार आहे, 900. सिम्पली एवढंच ऑप्शन, म्हणजे हेच उत्तर आहे. आणि ही दुसरी एक पद्धत आहे जी तुम्हाला कॅल्क्युलेशन सोपी करायला भाग पडते, किंवा जिथं तुम्हाला समजा 33.33% आलं तर ह्या केसमध्ये तुम्ही हे गणित सोडू शकत नाही. पण 33.33% म्हणजे मी डायरेक्ट लिहू शकतो की 1/3, म्हणजे 3 रुपयाची गोष्ट आहे, 1 रुपया सूट मिळाली आणि 2 रुपयाला विकली गेली. तर ह्या ज्या पद्धती आहेत, तुम्हाला दुसरं कोणत्याही यूट्यूब चॅनलवरती सांगण्याचा प्रयत्न करणार नाही, कारण की ह्या कन्सेप्ट आहे आणि कन्सेप्ट एक्सप्लेन करायला स्वतःचे बेसिक स्ट्रॉंग असावं लागतात.
जर तुम्हाला कोणतेही गणिताचे प्रश्न असतील तर माझा हा टेलिग्राम ग्रुप आहे, यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंदास पाठवू शकता. आपण नाममात्र फीस ₹59 मेंबरशिप ऑफर करत आहोत. त्यामध्ये कोणते कोणते व्हिडिओज आहेत ते बघण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा. आपलं WhatsApp चॅनलसुद्धा आहे, त्याला कनेक्ट होण्यासाठी राईट साईडचा QR कोड तुम्ही स्कॅन करू शकता. धन्यवाद.